चला सोडवायला सुरू करूया. काय करायचं मित्रांनो, तुम्हाला पहिला कॉलम्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे याला. ओके, डाटा आता मी इकडे घेतो. पहिला प्रॉब्लेम मी सोडवतो, जर तुम्हाला येत नसेल तर दुसरा तुम्ही या ठिकाणी सोडवू शकता, किंवा अर्धा पार्ट सोडतो, अर्धा पार्टच्या पुढं सोडवू शकता. दिस इज द serial number or station number. Then you will first column will be back side, then there will be intermediate side, then there will be foresight. Then ह्यानंतर काय येईल HI, आणि त्यानंतर काय येईल RL, रेड्यूस लेवल. कारण शेवटी मेन एम आहे आपला 1 2 3 4 5 6 7 8 त्यातले जे कॉमन 2 3 3 सोडले तर जेवढे स्टेशन्स आहेत त्यांची RL किती, हा 100 वर मगाशी डायग्राम सर्वांनी बघितलेली आहे का सकाळची. इथं हे असं या ठिकाणी वेगवेगळे रिडिंग्स घेतलेले आहेत, आणि इथले RL इथले RL इथले RL विथ रिस्पेक्ट टू डाटम 0 आहे, बेंचमार्क 100 दिलेला आहे. क्लिअर. आणि एमपीएससी मध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला लाइंड मध्ये आन्सर शीट असणार आहे. आमच्याही पण लाइंड होती, तुमच्याही पण नाही. त्यामुळे बऱ्याच जणांना सवय असते काय ते कोरं सर छान वाटतं प्लेन, ओके सवय असते, पण तुमची मानसिकता, एक छोटासा पॉइंट आहे हा, पण मानसिकता तुमची लाइंड वरती या ठिकाणी सवय करायची आहे, किंवा लाइंड नोटबुक तुम्ही वापरा असं मला वाटते. प्लेन वापरला तर काही हरकत नाही, पण तुम्हाला तिथं थोडीशी मानसिकता माहित असू दे की आपल्याला लाइंड वरती आन्सर शीट लिहायची आहे. ओके चल, आता पहिलं जे रीडिंग आहे ते तुम्ही लिहिणार आहात 0.865. ओके, त्यानंतर दुसरं रीडिंग काय सांगितलं तुम्ही, फॉरसाइट, तर इथं लिहिणार आहात. इथं लिहिणार आहात का नाही, इथं लिहिणार आहात का नाही, हा झाला पहिला पॉइंट. दुसरं रीडिंग लिहिणार आहात इथं दुसऱ्या रो मध्ये. ओके, छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पण सांगतोय, काही जणांना माहित आहेत तरी देखील सांगतोय. 2.105. आता लिहिताना गडबड काय होते, इथं लिहिलं जातं. ओके, 2013 मी शिकवताना इथं लिहिलं होतं, त्यामुळे मी ते सांगतो माझं चुकलं होतं, त्यामुळं होऊ शकतं गडबडीत. तर इथं बॅकसाइड लिहिताना या ठिकाणी तुम्हाला इथं न लिहिता फोरसाइड झाला, त्याच स्टाफ वरती तुमचं रीडिंग घेतलेलं आहे. म्हणजे समजा हा स्टेशन ए असेल माझ्यासाठी, तर हा बी आहे, आणि ह्या बी वरती पहिला फोरसाइड घेतलं आणि त्याच बी वरती बॅकसाइड घेतलं, म्हणजे त्याच रो मध्ये आलं पाहिजे 1.025. क्लिअर, लक्षात ठेवायचं. त्यानंतर काय लिहिणार आहात, इंटरमिजिएट. परत नेक्स्ट रोला तुम्हाला लिहायचं आहे, काय इथं लिहिणार 1.580, म्हणजे हा स्टेशन तुमचा सी आहे. सिरियल नंबर लिहा, एबीसीडी लिहा, काही फरक पडत. त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते इंटरमिजिएट झालं. फोरसाइडचा कॉलम परत इथं. आता सांगायचं परत तुम्ही काय काळजी घेणार आहात, पुढचं रीडिंग जे आहे दॅट इज अ बॅक साइड, ते कुठं लिहिणार आहात, एक्झॅक्ट त्याच रो मध्ये लिहिणार आहात 2.230. त्यानंतर परत फोरसाइड इथं न लिहिता कुठं लिहायचं आहे, इथं लिहायचं आहे 2.835. आणि त्यानंतर पुढचं किती आहे, बॅक साइड, ते किती कुठं लिहिणार आहात, इथंच लिहिणार आहात. कळालं सर्वांना, 2.355. आणि सगळ्यात शेवटचं रीडिंग आहे ते ऑब्विसली कुठे यायला पाहिजे, फॉरसाइट मध्ये. आन्सर इज 1.760. अशा पद्धतीने या ठिकाणी येणार आहे. ओके, अजून काय रिमार्कचा कॉलम काय नाही लागत, जाऊ दे. तर अशा पद्धतीने तुमचा हा सर्वेचा जो लेवलिंगचं जे सर्वेइंग व्हॅल्यूज आहेत त्या तुम्हाला अशा लिहायच्या आहे. क्लिअर झालं. आता त्यांनी काय दिलेलं आहे, बेंचमार्क किती दिलेला आहे, 100. ओके, मग इथं तुम्ही लिहायचं आहे, रिमार्क मध्ये लिहायचं असेल तर रिमार्क लिहू शकता, किंवा ए स्टेशन जो आहे त्याची बेंचमार्क व्हॅल्यूच या ठिकाणी किती आहे, 100.
म्हणजे तोच त्या पॉइंटचा काय झाला RL. मगाची डायग्राम जर तुम्ही नीट बघितला तर हा 100 दिलाय, म्हणजे पहिल्या स्टेशनचा डाटम पासून RL हा 100 झालेला आहे. आणि म्हणून RLच्या कॉलम मध्ये तुम्ही लिहिला. बेंचमार्क मुद्दाम म्हटले का रिमार्क मध्ये पण तुम्ही तसं म्हणू शकता. इथं डायरेक्ट असं जर तुम्हाला एकाच ठिकाणी नको असेल तर तुम्ही असंही म्हणू शकता 100. आणि इथं नोट मध्ये लिहू शकता बेंचमार्क गिवन. जो बेंचमार्क दिलेला आहे तो 100 आहे आणि तोच त्याचा RL देखील आहे. 100 मीटर आहे, पण मी आता 100 लिहिलं. ठीक आहे, सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या मीटर मध्ये असतात. आणखी एक प्रश्न विचारायचा राहिला, तो बेसिक आहे एकदम. स्टाफ आहे तुमच्याकडे आणि स्टाफ मध्ये या ठिकाणी इथं 0 आहे, इथं 1 आहे, 2 आहे, 3 आणि 4, साधारण 4 मीटरचा 5 मीटरचा स्टाफ आहे. मला ह्या स्टेजचा RL काढायचा आहे, तर मी 4 मीटर खाली असं धरून करू का 0 मीटर खाली त्या जमिनीवरती धरून करू? कसं करणार आहात? स्टाफ रिडिंग कसं ठेवणार, स्टाफ कसा ठेवणार आहात? 0 खाली ऑप्शन 1, 4 खाली ऑप्शन 2. 0 खाली. लक्षात ठेवायचं आहे, जिथला RL काढायचा आहे तिथं 0 ठेवायचं आहे. मला जमिनीचा RL काढायचा आहे, जमिनीवरती 0 आलं पाहिजे. मला जर छज्जाचा RL काढायचा आहे, स्लॅबचा बॉटमचा RL काढायचा आहे, काय करणार आहात? 0 कुठे ठेवणार आहात? छज्जाला, छज्जाच्या बॉटमला, स्लॅबच्या बॉटमला. कळलं? म्हणजे माझा RL आता हा काढायचा आहे, म्हणजे थोडक्यात काय करायचं, जिथला RL काढायचा आहे तिथं तुमचा 0 पाहिजे. क्लिअर झालं सर्वांना? म्हणजे हे जे आलेत 0.8 म्हणजे इथून 0.86, परत वरून 2 म्हणजे खालून 2.1, म्हणजे 0 पासून चालू झाले 1 मीटर, 2 मीटर, 2.105 इथं आले. असं म्हणजे जिथला RL काढायचा आहे तिथं 0 आलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. क्लिअर? चल आता चालू करूया सोडवायला. 1-2 सोडवतो, पुढचे तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा, तुम्हाला जमू दे. काय करणार आहात? मी कन्सेप्ट सांगितलेला आहे. HI कसा काढायचा? HI कसा काढायचा? तर बेंचमार्क मध्ये काय ऍड करायचं? बॅकसाइड ऍड करायचं. सो HI सॅम्पल कॅल्क्युलेशन पाहिजे तर बाजूला करू शकता. मी डायरेक्ट आता लिहितो 100 प्लस 86 म्हणजे 0.865 म्हणजे काय आन्सर येणार आहे? 100.865. 100.865. This is your first HI. This is your first HI. आता एनीबडी इन द क्लास, मला ABCDE आणि F, मला RLA चा मिळाला 100, बरोबर आहे. आता मला RL काढायचा आहे कुणाचा? B चा. एनीबडी इन द क्लास, व्हॉट इज द फॉर्म्युला? RL ऑफ एनी स्टेशन इज इक्वल टू HI मायनस एकतर फॉर साइड किंवा HI माझं इंटरमिडिएट. आता सध्या मला रिलेटेड कुठला आहे? फॉर साइट आहे, आणि म्हणून ज्याला कळालं नाही त्याच्यासाठी ही डॉटेड लाईन दाखवतो किंवा ॲरो आहे का माझ्याकडे? हा ॲरो दाखवतो. हा मी यातनं वजा करणार आहे. कॅल्सीनं सोडवला, कॅल्सीनं सोडवला, रोज कॅल्सी आणत चला. 100.865 वजा 2.105 येणारा आन्सर काय मिळालं मित्रांनो तुम्हाला? किती? अरे सॉरी, इकडे लिहायचे 98.760. पटते काय सर्वांना? 98.760. आता सांगा पुढे काय करणार आहात? पुढे काय करणार आहात? नवीन HI, कारण इथं फॉरसाइट झालं, इन्स्ट्रुमेंट शिफ्ट झालेला आहे, म्हणजे तुम्हाला ह्या RL मध्ये हा बॅकसाइड ऍड करावा लागेल. ज्याला पाहिजे तिने इकडे सॅम्पल कॅल्क्युलेशन मध्ये दाखवा, एक्झामच्या दृष्टीने कळू दे की इथं HI2 इज इक्वल टू 98.760 प्लस बॅकसाइड अँड द व्हॅल्यू इज 1.025 आणि म्हणून प्लस करायचं. ज्याला पाहिजे त्याने बाजूला सॅम्पल कॅल्क्युलेशन लिहा, त्याशी तुम्हाला कळणार नाही. HI जो येईल तो इथं लिहायचा आहे. कुठं? 99.785. कळालं करायचं सर्वांना? आता पुढे बघ काय करशील. C चा RL पाहिजे. एनीबडी इन द क्लास, आता विचारूया आपण. तू सांग बाळ, C चा मला RL पाहिजे, काय करशील? विचार कर आणि सांग. इथंपर्यंत सॉल्व्ह झालं, आता पुढची स्टेप सांग. तूच विचार करून सांग.
येत नसेल तर पास कर, येत असेल तर सांग. मायनस करणार काय, कशातनं मायनस करणार? व्हेरी गुड. म्हणजे 99.785 मधनं काय वजा करशील? 1.5. व्हेरी गुड. लक्षात आलं सर्वांच्या हे लक्ष आन्सर येतच असेल, पण तरी मी मुद्दाम थोडं प्रेझेन्स ऑफ माइंड चेक करतो किंवा आहे का तुमचं लक्ष. तर ह्यातनं हे वजा करला तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे -1.580. तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे पुढचा आरएल 98.205. ज्याला कळालं नाही त्याने इथं एरो असा मार्क करायचा. हा एरो मार्क केला, पुढचा एरो कुठला मार्क करशील? हा, कारण हा इंटरमिजिएट आहे, हा फॉरसाइट आहे. आरएल ऑफ डी काढायचं असेल तर ह्याच एचआय मधनं हे वजा करायचं आहे. पेन्सिलनं तुम्ही मार्क करा, कळू दे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने नंतर. तर परत एकदा टाईप करायचं 99.785 वजा 1.865 आणि त्याचा आन्सर आरएल भेटणार आहे मित्रांनो 97.920. 97.920. आता परत काय येणार आहे मित्रांनो? सॅम्पल कॅल्क्युलेशन झाला पाहिजे त्यानं. HI 3 इट इज इक्वल टू दिस आरएल प्लस बॅक साइड. एक आलं ना रे सर्वांना प्रोसिजर? तो आन्सर प्लस मी जर 2.230 केलो, तुम्हाला पाहिजे असेल तर पूर्ण लिहा 97.920 प्लस 2.230. तुम्हाला पाहिजे असेल तर हे सॅम्पल जस्ट फॉर अंडरस्टँडिंग पाहिजे असेल तर लिहू शकता. तर त्याच्यावरनं परत तुमचा HI जो आला तो HI आला मित्रांनो 100.150. 100.150. परत काय करणार आहात या ठिकाणी? या ठिकाणी परत तुम्ही कोण सांगते आता? लास्ट बेंच सांगा, कोल्हापूरकर सांगा तुम्ही कसं करणार आहात? पुढचं कसं करणार आहात? मला आरएल ईचा पाहिजे आहे, ईचा आरएल पाहिजे. कशातनं काय ऍड करणार, वजा करणार, जे काय असेल ते सांगायचं आहे. मायनस करणार, कशातनं काय मायनस करणार? व्हेरी गुड. 100 हा HI आहे, ही व्हॅल्यू ह्यातून मायनस करणार. व्हेरी गुड. -2.835. परफेक्ट. आन्सर इज 97.315. 97.315. हा झाला आरएल कुणाचा? ईचा. आरएलच्या कॉलम मध्ये लिहायचं, HIच्या कॉलम मध्ये HI, आरएलच्या व्हॅल्यू मध्ये. तेजस कळालं ना? सोपं आहे, काय अवघड नाही. आता तूच सांग तेजस, पुढची स्टेप काय असेल तुझी? 97.315 बरोबर. प्लस हा झाला तुझा बेंचमार्क. कुणासाठी? नवीन स्टेशनसाठी, कारण इथं बॅकसाइट आहे. ज्याच्यावेळी बॅकसाइट येईल त्यावेळी HI काढण्यासाठी बेंचमार्क हा त्याचा बेंचमार्क झाला. आता बेंचमार्क प्लस बॅकसाइट. ओके बरोबर आहे ना? बॅकसाइड काय करतो? प्लस करतो ना. प्लस 2.355 आणि म्हणून HI नवीन तयार होईल 99.670. परत एरो घ्यायचा आणि तो एरो असा करायचा. आरएल आता कुणाचं राहिलंय? फक्त ABCDE सर्वांचे आरएल आलेत का? राहिलाय कोण? F. सांग तू F कसा काढशील आता आरएल? हा सांग, हा तूच. 99.670 मधनं 1.6760 मायनस करायचं, इथला आरएल मिळेल. HI मिळाला की आरएल काढायचं सोपं असतं. जोपर्यंत म्हणजे ही एक साखळी आहे बघा, समजण्यासाठी गावठी भाषेत सांगतो. ही एक साखळी, ही एक साखळी, रिडिंगची साखळी, ही एक साखळी आणि ही एक साखळी, अशा 4 साखळ्या आहेत समजण्यासाठी. त्यांची साखळी संपली की परत बेंचमार्क ऍड, परत इंटरमिजिएट आणि फॉरसाइट वजा, साखळी संपली परत बेंचमार्क ऍड. असं तुम्हाला 1000 रिडिंग का असणार, प्रोसिजर जी आहे ती सेम फॉलो करायची आहे. 99.670 मायनस 1 पॉइंट, फक्त प्लस मायनस कुठं करायचं हे जर कळालं तर तुम्हाला व्यवस्थित सुटणार आहे. आणि म्हणून आन्सर येणार आहे 97.910. 97.910. ऑनलाईन वाले एनी डाऊट प्लीज आस्क. वजा 100. ओके, आन्सर तुमचं सोडलेलं चेक करू शकता, बरोबर आहे की नाही. चेक कसं करणार आहात? Now how to find the arithmetic check? Everybody in the class knowing you have to do summation of backside. You have to do
summation of foresight. You have to take difference of this and you have to do last minus first. Last minus first. And this difference will come minus 2.09. जर हा minus 2.09 आला मित्रांनो तर तुम्ही केलेलं संपूर्ण सर्वे लेवलिंग वर्क ओके आहे. कळलं का तुम्हाला सर्वांना? सोपा आहे, हातातले मार्क्स आहेत. सोडवा, स्वतः सोडवाल त्यावेळी ते जमणार आहे. स्वतः सोडवायचं आहे. व्यवस्थित लिहून घ्या, डाटा व्यवस्थित लिहा आणि समेशन ऑफ बॅक सेट करा पटकन. मी पण करून चेक करतो लगेच तुमच्या समोरच. 0.865 हे ऍड करा, हे ऍड करा, हे ऍड करा, हे ऍड करा, प्लस 1.025 प्लस 2.230 प्लस 2.355 हे चारीचे ऍडिशन या ठिकाणी येणार आहे 6.475. आता फॉरसाइटचे ऍडिशन 2.105 प्लस 1.865 प्लस 2.835 प्लस 1.6760. तिचा आन्सर आले 8 मायनस 6.475. येस. काय झाले? मायनस फर्स्ट मायनस लास्ट केला का मी? काय केलं? एकच मिनिट, हे पहिला लिहितो. मायनस F8 8.565. ओके, 8.565. ह्याचं जर आन्सर काढलं 6 8 गेलं ऑब्विसली मायनस राहणार आहे. छोट्यातनं मोठं गेलं मायनस राहणार आहे 2.09. म्हणजे जो डिफरन्स फर्स्ट मायनस लास्ट न काढला आणि जो डिफरन्स बॅकसाइड मायनस फोरसाइडच्या सम न काढला तो सर्वांचा मायनस 2.09 येत आहे. आणि म्हणून तुम्ही इथं एक वाक्य लिहायचं, हेन्स ओके. सगळं आमचा चेक बसलेला आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी ओके आहेत. सो प्लीज कम्प्लीट दिस. इथं तुम्ही हेडलाईनला सॅम्पल कॅल्क्युलेशन पण म्हणू शकता. जी नवीन मुलं आहेत बाबा आम्हाला सर्व्हिस अवघड जाते त्यांनी इथं सॅम्पल कॅल्क्युलेशन लिहून ठेवा. उद्या ज्यावेळी रिव्हिजन कराल त्यावेळी तुम्हाला कळालं पाहिजे की कशातनं काय केलंय. ॲरो पण मी दाखवलेले आहेत. एनी डाऊट प्लीज आस्क. ऑनलाईन ऑफलाईनचे विद्यार्थी काही डाऊट असेल तर विचारू शकता. सुटलं? व्हेरी गुड. मायनस 2.09. फक्त फर्स्ट मायनस लास्ट केली असतीस तर काय आलं असतं? पॉझिटिव्ह 2.09. दिसायला मॅग्नेट्यूड वाईज दोन्ही सेमच आहेत पण काही डाऊट असेल तर विचारा. आला आन्सर मित्रा? व्हेरी गुड. सॅम्पल कॅल्क्युलेशन साईडला लिहिलं. व्हेरी गुड, काही अडचण नाही. फायनल एक्झामिनर आमचं काय बघतो बघ, हे आलंय का? हे जर बरोबर आलं तर आमचं काय हे चेक करायचं कामच नाही. कारण आधीच तो इंजिनिअरिंग कॉलेजचा प्रोफेसर आहे, वैतागलेला आहे. बरोबर आहे की नाही? एवढे पेपर तपासायचे म्हणजे सोपं काम आहे का? त्यामुळे तो वैतागलेला आहे. त्याला फक्त फायनल आन्सर मध्ये इंटरेस्ट आहे. मायनस 2.09. त्यामुळे साईडच्याच एखाद्याचं बघून लिहिलं तरी चालेल. मायनस 2.09 2.09 पण इंटू ब्रॅकेट त्याचं बरोबर असायला पाहिजे. कॉपी केला ती पण चुकीची केली. ओके, होऊ शकतं. चला, क्लिअर झालं का रे? एनी डाऊट ऑनलाईन ऑफलाईन? ऑनलाईनचे विद्यार्थी कळालं का सर्वांना? वैष्णवी, यश, प्रतीक, यश रोकडे, सुफिया, साक्षी, कृष्णा, सर्वांना आन्सर आलं का? ओके. आता हाच प्रॉब्लेम तुम्ही मला राईज अँड फॉल न सोडवून दाखवायचा आहे. ओके, सोपा आहे. ह्यात काय कराल? हा डाटा सगळा तुमचा परत सेम कॉपी पेस्ट करायचा आहे. इथं कॉलम काय येईल सांगा? इथं राईज, इथं फॉल आणि इकडे तुमचा आरएल. शेवटी काढायचं काय? आरएल काढायचे. ओके, तर तसा आपल्याला चेंज करायचा आहे. ओके, ठीक आहे. परत एकदा हे घ्या सगळं आणि इथं राईज, फॉल आणि आरएल असे 3 या ठिकाणी ऍड करा आणि कसं सोडवायचं मी तुम्हाला सांगतो. ओके,
थँक्यू. पुढचा सोडवणार ना? हा सोडून पुढचा एक सोडवणार ना? आणि मला आन्सर एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडून की तुम्ही व्यवस्थित सोडवाल. टेलिग्राम वरती शेअर केलाय. अरे राईज अँड फॉल झाल्यावर पुढचा एक प्रॉब्लेम सोडवायचा आहे. ओके. चला आता राईज अँड फॉल या ठिकाणी मेथड बघायची आहे. त्यासाठी आपल्याला राईज अँड फॉल मेथड बघायची आहे. ठीक आहे. चला आता कसं करायचं ते या ठिकाणी सांगतो. आणि पुढचा जो कॉलम असेल मित्रांनो तो सगळा RLचा असणार आहे. आणि तुम्हाला काही रिमार्क लिहायचे असेल तर एक्स्ट्रा कॉलम करू शकता. ठीक आहे. नाही केला तरी काय अडचण नाही. इथं असणार आहे राईज, इथं असणार आहे फॉल. एक सूचना मी तुम्हाला सांगेल की प्लस मायनस लिहित बसायचं नाही. कॅल्सी मध्ये करायचं, फक्त मॅग्निट्यूड लिहायची. ते मेथड सोपी आहे. तर काय करायचं, तुम्ही मी मगाशी सांगितले की साखळ्या आहेत. ही एक साखळी, ही एक साखळी, ही एक साखळी आणि ही एक साखळी आहे. ओके. म्हणजे तुम्हाला जी लिंकअप करायची आहे ती समजण्यासाठी ही डॉटेड लिंकअप, ही डॉटेड लिंकअप, ही डॉटेड लिंकअप आणि ही डॉटेड लिंकअप अशा पद्धतीनं करायचं आहे. क्लिअर झालं सर्व? ए स्टेशनचं RL ऑलरेडी तुम्हाला पाठ आहे किंवा माहित आहे. दॅट इज 100 मीटर. 100. आता तुम्हाला फक्त काढायचं 1 2 3 4 5 आणि हे आणि मगाशी काढलेलं काय यायला पाहिजे, सेम यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही केलेलं सगळं बरोबर आहे. ओके. म्हणजे शेवटचं रिडिंग जर तुमचं बरोबर आलं तर थोडक्यात तुम्ही केलेलं सगळं बरोबर आहे. ओके. चलो आता हॅपी थॉट्स काय सांगितलं, लहानपणीच्या मैत्रिणीचं नाव काय, पीना. पी म्हणजे प्रिव्हियस आणि एन म्हणजे नेक्स्ट, पीना.